येणारा भाग ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. तुम्हाला माहिती आहे की या भागामध्ये आपण सगळ्या ताईंना पत्र लिहायला लावतो. त्या 10 ताईंमधून 2 पत्रांची आपण निवड करतो. त्यातलं पहिलं पत्र आहे अनुपमा ताईंचं आणि दुसरं पत्र आहे नीलम ताईंचं. सगळ्यात आधी आपण अनुपमा ताईंपासून सुरुवात करूया. ताई, तुझं नाव सांग बरं. मी अनुपमा रवींद्र गाडीवड्डर. कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या आईसाठी पत्र लिहिले. आईलाच का लिहावंसं वाटलं पत्र? आई नाही माझी, म्हणजे मला आठवत नाही तेव्हाच नव्हती ती. नंतर आमची आजी आमची आई झाली. तर हे दोघींसाठी पत्र वाचू शकतो? हो. प्रिय आई आणि आईसारखी असणारी आजी, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सुख हे माझ्यापासून खूप लवकरात लवकर निघून गेलं होतं. पण आईची जागा म्हणून माझ्या आजीने घेतली. आणि आज आम्ही जे घडलोय, तर माझा पदोपदीचा गुरु हा माझ्या आईने माझ्या आजीच्या रूपात मला दिला होता. आईबद्दल तर शब्दच नाहीये बोलायला, तरीही प्रत्येक शब्दामध्ये आई आठवते. आई आठवत नाही, पण आजी बरोबर घालवलेले दिवस, आजीने आमच्या कुठल्याही आईबद्दलचं दुःख आम्हाला जाणवू दिलं नाही. आई कितीही मोठी झाली तर आईसाठी आपलं बाळ हे लहानच समजलं जातं. धन्यवाद. ताई, आईला कधीच बघितलं नाही? नाही आठवत. आईचा चेहराच आठवत नाही? नाही. मी समजू शकतो ताई की आई नसण्याचं दुःख हे समजू शकतो. आणि आई किती आयुष्यात आपल्या महत्त्वाची असते तेही आपल्याला माहिती आहे. कारण आई किंवा बाबा, आई बाबांची जागा कोणीच खरं तर घेऊ शकत नाही. पण ज्या पद्धतीने तू आजीचं कौतुक करतेस आणि आईची जागा आजीने घेतलेली, तर खरंच तिचं आजीचं कौतुक आहे. तिने तुम्हाला सांभाळलेलं आहे. मला किती म्हटलं तरी आई आणि आजीतला फरक अजूनही नाही कळला. तर छान वाटते ना? नक्की. आणि मला खात्री आहे की आई आजी जिथे कुठे असेल त्यांचं लक्ष तुझ्यावरती असणार आहे. त्याचे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत. ओके, या ताईंशी बोलूया. येस. ओके ताई, तुझं नाव सांग बरं. नीलम प्रकाश आवटे. नीलम ताई, कोणासाठी पत्र लिहिले? बाबांसाठी. बाबांनाच का लिहावंसं वाटलं पत्र? कधी लहानपणापासून बघितलंच नाहीये तुम्ही. बाबा नाहीयेत मला. पत्र वाचूया. बाबा, तुमच्याशी खूप काही बोलायचं राहून गेलं. तुम्हाला मी कधी बघितलं पण नाही. मी आजही तुमची आठवण काढते. मी कधी कोणाला वडिलांसोबत बघितलं तर असं वाटतं की मी माझ्या वडिलांसोबत हीच मजा मस्ती मी पण केली असती. पण काय करणार, देवाने मला तुम्हाला बघायला पण दिले नाही. बाबा, तुमच्यासाठी जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. पण जर आज तुम्ही तुमच्या मुलीला बघत असेल तर कधीतरी तिला आशीर्वाद द्या. बाबा, तुमची मला खूप आठवण येते. तुमची लाडकी नीलम. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. मी समजू शकतो ताई, कारण वडिलांचं असणं आयुष्यात किती महत्त्वाचं असतं ते मला माहिती आहे. म्हणजे असं ना, आपण कितीही वादळं आली तरी पण नुसतं वडील जर असतील ना, तरी आपण सगळ्या त्या वादळांच्या समोर जाऊ शकतो, त्यांच्या सामोरे जाऊ शकतो. सो वडील असणं फार महत्त्वाचं असतं. ताई, बाबा आहेत, आपल्यासोबतच आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुझ्यासोबत नक्कीच असणार आहे. आई खुश असणार आहेत, आज आनंदी असणार आहेत लेकीचा संसार बघून. हो. छान वाटलं तुला? नक्की. हो. जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. ओके मंडळी, भाऊक झाल्यात ना, डोळे पाणावलेत.